नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. महामंत्री, आज्ञा महाराज. आम्ही आज्ञा दिली होती, आमच्या राज्यात कुणीही त्या विष्णूचं अभद्र नाव घेणार नाही. तरीही याचं हे दुस्साहस. महाराज, हा तर आपलाच पुत्र, आम्ही त्यास दंड कसा देऊ? पुत्र असला तरी तो विद्रोही आहे. महामंत्री, रांजणास पडलेलं इवलस छिद्र सुद्धा त्या रांजणाचं भवितव्य संपवतं. आमच्या राज्यात ही कीड नकोय. प्रल्हाद, प्रल्हाद! आज्ञा पिताश्री. आमचा आदेश अभेरून तपश्चर्या करण्याचं दुस्साहस. राजपुत्रा, याचे परिणाम काय होतील जाणतोस का तू? ईश्वर भक्तीचा परिणाम एकच पिताश्री, मोक्षाचे आनंद निधान प्राप्त होणं. आम्ही तुला नरक यातना देऊ. पिताश्री, हा क्रोध, ही लाही, नरक यातना तर आपण अनुभवत आहात. बस, आमच्या सन्मुख अशी उद्धट भाषा. महामंत्री, जी महाराज. या मूढ बालकास उत्तुंग पर्वताच्या कड्यावरून खोल दरीत लोटून द्या. पण महाराज, सत्वर आमच्या आज्ञेचं पालन करा. कुणी राजपुत्र असो वा राजमाता, रक्ताच्या नात्यातला असो वा जीवा भावाचा, इथे कुणाचीही गय केली जाणार नाही. घेऊन जा याला, घेऊन जा. जशी आहे. ओम श्री भगवते नारायणाय नमः. चला, फेकून द्या याला. ओम श्री भगवते नारायणाय नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. बरं झालं अशा कुळ बुडव्या कार्ट्याला आम्ही यमसदनी धाडला. आमच्या संकल्पात जो बाधा ठरेल त्याची हीच अवस्था होईल. महाराज, भोजन तयार आहे, भोजनास चलावे. महाराणी कयाधू, आम्ही आपणास एक दुःखद वार्ता देणार आहोत. दुःखद वार्ता? आपला पुत्र प्रल्हाद आमच्या आज्ञेचा अभेर करून ईश्वर भक्तीत विलीन होता. त्याला आम्ही संपवला. महाराणी, आपणास दुःख नाही झाले? दुःख का बरे होईल? आमचा पुत्र सुरक्षित आहे. आपणास काही आभास झाला असेल. प्रल्हाद तर श्री नारायणांची आराधना करतो आहे. काय? कुठं आहे तो? यावे. ओम श्री भगवते नारायणाय नमः. आमच्या सैनिकांनी आदेशात कुचराई केलेली दिसते. महामंत्री, जी महाराज. आमच्या आज्ञेचं अवमूल्यन अजून जिवंत कसा? असं कसं झालं? आम्ही तर उत्तुंग कड्यावरून याला ढकलून दिला होता. याला आमच्या समक्ष आता उकळत्या तेलाच्या कढईत टाका. नाही महाराज, आपला पुत्र आहे तो, असे निर्दयी होऊ नका. याला अनेकदा सांगूनही त्यानं मार्ग बदलला नाही. आता याची हीच अवस्था होईल. घेऊन जा याला, घेऊन जा. नारायणाय नमः. फेका त्याला या कढईत, फेका. भगवते नारायणाय नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. भगवते नारायणाय नमः. महाराज, आता काय करायचं? होलिकेस पाचारण करा. हीच याला संपवू शकेल.